40 सीझन 2. रणवीरजी, नक्कीच मी तुम्हाला साथ देईल, पण हे सर्व जर खरं असेल तर, ती बोलते. दीपा, तुला अजूनही रणवीरवर संशय आहे? शशांकला मात्र आता तिच्या बोलण्याचं आश्चर्य वाटतं. संशय वगैरे नाही, पण मला समजेना झालं आहे की नक्की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. कीर्ती माझी बहीण, तीही जवळची, ती असं का वागेल माझ्याशी? आणि केतन नक्की कुणाचा मुलगा आहे? तर नाही ना, तिला तर आपण पूर्णपणे विसरूनच गेलो आहोत. तिला जर लग्न करायचंच नव्हतं रणवीरजींशी, तर तिने मला रणवीरजींशीच लग्न न करण्यासाठी का परावृत्त केलं होतं 6 वर्षापूर्वी? अशी भर मांडवातून पळून जाण्याचं रिझन काय? आणि सध्या ती कुठं आहे? असे अनेक मनात प्रश्न रुंजी घालत आहेत. त्याचं काय रणवीरजी? शशांक, ती खोल विचार करत बोलते. आणि हो, अजून एक मला प्रश्न पडलाय दीपाजी. मला एक सांगा, कीर्तीला तुम्ही माझ्या व नैनाच्या लग्नाबाबत सांगितलं होते का? आता रणवीरही खोल विचार करत बोलतो. आता दीपा विचार करायला लागते. नाही, मी तर फक्त आपल्या दोघांच्या त्या करार लग्नाबाबत सांगितले होते. नैनाचा तर संबंध आलाही नाही त्या 5 ते 7 मिनिटांच्या कालावधीत. दीपा तो प्रसंग जसाच्या तसा आठवत म्हणाली. नक्की? बघ, म्हणजे अजूनही आठवून दीपा. या प्रसंगालाही आता जवळजवळ 6 वर्ष झाली. शशांक आता मध्ये त्या दोघांच्या पडत बोलतो. हो रे शशांक, मला चांगलंच आठवते. मी तिला घरी यायचं आमंत्रण दिलं होतं. जेव्हा तिने राणाजींच्या घरी येऊ का विचारलं, तेव्हा मीच तिला राणाजी नसल्याची व आबाजींना जेल झाल्याची बातमी दिली होती. मग तिने पुढे कुणाकडे येऊ असं विचारताच मी तिला ह्यांच्या व माझ्या करार लग्नाबद्दल सांगितलं. यांचं नावही पूर्ण सांगितले. मग तिने यांचं नाव पेपरात वाचल्याचं मला सांगितले. तिने मग मला शुभेच्छाही दिल्या आणि मग आम्ही विषयांतर केलं माझ्या रिपोर्टवर. ती पूर्ण आठवत बोलते. मग तिला कसं कळालं नैनाबद्दल? तरी प्रश्न आहेच. रणवीर, हा तर आहेच प्रश्न, पण अजून एक आहे. केतन नक्की कुणाचा मुलगा आहे? तिचा बॉयफ्रेंड अविनाश? अवी? शशांक आता या दोघांसमोर शंका उपस्थित करतो. येस शशांक, नक्कीच केतन अवीचा मुलगा असणार. आत्ता कुठे धागेदोरे दीपाला भेटत होते. तिने 1 महिना आधी ब्रेकअप केल्याचं सांगितलं होतं मला हॉस्पिटलमध्ये, जेव्हा मी त्याचा विषय काढला होता. मी परत यावर तिला काही बोलले नाही, तिला उगीच वाईट वाटेल म्हणून. ती परत एकदा सर्व आठवत बोलते. अविनाश हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत आहे. आता रणवीर हा विचार करू लागला. येस, हे नाव तर मी तिच्याच तोंडून ऐकले होते. पण तिने तर तो तिचा भाऊ असल्याचं सांगितलं होतं मला. त्याचा माझ्यासमोर 1-2दा फोनही आला होता. त्याने स्पष्ट केले. भाऊ? आणि तेही अविनाश नावाचा? नाही मित्रा, तिने तुला तसं सांगून चांगलंच फसवलं आहे. कारण ना तिला कुणी भाऊ आहे, ना लांबच्या नातलगांमध्ये. दीपावती या दोघीच आहेत त्यांच्या पूर्ण खानदानात त्यांच्या. शशांकने माहिती पुरवली. दीपाला तरी चुलत बहीण आहे, पण कीर्तीला ना चुलत भाऊ आहे, ना मामा मावशीकडे कुणी आहे. रादर त्यांना नातेवाईकांमध्ये दीपाची आई फक्त तेवढीच नातेवाईक आहे. हो रणवीरजी, मी सोडून तिला कोणीच भावंड नाहीये. त्यामुळे तो भाऊ अविनाश नसून आम्ही तिच्या ज्या बॉयफ्रेंड बद्दल बोलत आहोत तोच आहे. दीपाही आता रणवीरला सांगते. शशांक, तुला तर दीपाजींच्या घराबद्दल सर्व माहित आहे. रणवीर थोडासा चेहरा बोलताना त्याच्याही नकळत पडला होता. मित्रा, शशांक गालत हसत त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो. इतका जेलस होऊ नकोस. दीपा माझी बालपणीची मैत्रीण आहे, बेस्ट बडी. त्यामुळे तिच्या घरातील जसं मला माहित आहे तसं माझ्या घरातीलही तिला माहित आहे. शशांक त्याच्या कानात हळूच बोलतो. तुमचं जर फाफडचं बोलणं झालं असेल तर आता आपण पुढे काय करायचं ते ठरवायचं का? घसा साफ करत दीपा विचारते. तिलाही त्याची ती जेलस फिलिंग समजली होती. तिलाही आतून आनंदच झाला होता. पण सध्याला तिला तसं काही दर्शवायचं नव्हतं. सध्या तरी पुढे कीर्ती
हा यक्ष प्रश्न निर्माण झाला होता. हो हो शशांक, ठरव रे पुढचा प्लॅन. तुझे प्लॅन अफलातून असतात. बघ, तुझ्याच प्लॅनमुळे आज आम्ही दोघे एकत्र आलो. रणवीर आपल्याच नादात बोलून जातो आणि शशांक मनात डोक्यावर हात मारून घेतो. प्लॅन? कसला प्लॅन? आणि तेही माझ्या विरोधात? ती आता संशयाने दोघांकडे पाहायला लागते. रणवीरच्या अशा बोलण्यावरून. अगं असं काही नाही ग, हा वेडा आहे. असंही काही वरवळतोय. त्याची ना झोप झाली नसेल. हो ना मित्रा? शशांक त्याला हळूच चिमटा काढून म्हणतो. तसंच त्याला आपली चूक लक्षात येते आणि हा आपली जीभ दाताखाली चावतो. नकळत मग तिच्या डोळ्यांनीच त्याला हा सॉरीही म्हणतो. तसं शशांकही हसून डोळ्यांनीच ओके म्हणतो. अरे हो, मला एक सांगायचं राहून गेलं. त्यांच्या या बोलण्याला दीपा सिरियस न घेता मध्येच बोलते. काय? रणवीर भुवया जुळवून. मगाशी मला नयनासारखी मुलगी दिसली, दीपा म्हणते. काय? दोघही एकदम जोरात ओरडतात. तशी ती आपल्या दोन्ही कानात बोटे घालून भुवया उंचवून काय म्हणून त्यांना रागात पाहते. गाईज, मी फक्त तिच्यासारखी दिसली म्हणाले, दीपा. म्हणजे तिने आपला चेहरा ओढणीनं झाकला होता. फक्त डोळे दिसत होते तिचे. ती आपलं अर्धवट वाक्य पूर्ण करते. पण खरंच तिलाही आता शोधावं लागणार आहे लवकरच. त्याच्याशिवाय कीर्तीला एक्सपोज करता येणार नाही, शशांक म्हणतो. आपलं आता लक्ष कीर्ती आणि अविनाश आहे, दीपाही शशांकच्या बोलण्यात री ओढत म्हणते. मी काही त्या नयनाला शोधायला वगैरे जाणार नाही, रणवीर पटकन बोलून जातो. वाटल्यास मी त्या अविनाशचा शोध घेईन. माझी माणसं 3 तासात पुण्यातून त्याला शोधून काढतील, तो आपल्या माणसांवर असलेल्या विश्वासावर गर्व करत म्हणतो. अरे वा, तुमची माणसं पुण्यात नसलेल्या व्यक्तीला 3 तासात शोधून काढतील? वाव, दीपा कुस्तीत हसत बोलते. हो, माझी माणसं अशी एकही जागा सोडणार नाही जिथे तो लपून बसला असेल माझ्यापासून घेऊन मला. रणवीर परत आपल्याच नादात. 1 मिनिट, काय म्हणालात आता तुम्ही? तो अविनाश पुण्यात नाही? आता त्याला आपली चूक कळते. हो मित्रा, अविनाश पुण्यात नाही सध्या, आणि त्याला शोधाची वगैरे ही काही गरज नाही, कारण त्याचा पत्ता आमच्याकडे ऑलरेडी आहे. त्याला जरा फक्त धमकावून खरं काय आहे त्याच्यात व कीर्तीमध्ये हे जाणून घ्यायचं आहे. शशांक हसत त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलला. मित्रा, काय झालंय काय आसूला? का सारखा सारखा माती खातोय, काही विचार न करता? असं काही का बरवळतोय? शशांक त्याच्या गळ्याला हलक्या हाताने दाबात कानात म्हणतो. मलाच काय चाललंय ते समजेना मित्रा. दीपाजी माझ्या आयुष्यात परत आल्यात ही गोष्टच मला पचनी पडेना. तो त्याच्या हातातील आपल्या दबल्या गेलेल्या मानेला सोडायचा प्रयत्न करत म्हणतो. तुमचं चालू द्या, मी आलेच. राजश्रीला माझी काही मदत लागते का ते पाहते. ती नकारात्मक मान हलवत त्या दोघांकडे पाहत तिरपे ओठ करत बोलते आणि निघूनही जाते. ह्यांची मात्र मस्ती चालूच राहते, इकडेही गेली तरी. कथा कशी वाटली ते लाईक करून, कमेंट करून आणि हो शेअर करून सांगा. तसेच अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.